नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर गणेश शिंदे आपल्या सर्वांचं करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतोय। महत्त्वपूर्ण अपडेट आलं आहे की पोलीस पाटलांच्या संदर्भात पोलीस पाटील या पदभरती संदर्भामध्ये ही अपडेट आहे। आणि लातूर जिल्हा जो आहे या लातूर जिल्ह्यामध्ये ही पोलीस पाटलाची पदभरती संदर्भामध्ये एक परिपत्र हे जाहीर करण्यात आले। या अंतर्गत बघा, सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब काय आहे की महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 आणि महाराष्ट्र ग्राम पोलीस पाटील सेवा प्रवेश पगार भत्ते सेवेच्या इतर शर्ती आदेश 1968 नुसार या सगळ्या प्रक्रिया ह्या केल्या जाणार आहेत। यामध्ये बघा 11 तारीख म्हणजे 11/5/2026 रोजी हे परिपत्रक हे स्पष्ट प्रसिद्ध झाले। यामध्ये पोलीस पाटलाचे रिक्त पद भरण्याबाबत हे इथं सांगितलं गेलं आहे। यामध्ये लातूर जिल्ह्यातील पोलीस पाटलांच्या मंजूर पदांची संख्या ही 863 आहे आणि यापैकी मे 2025 रिक्त पदांची संख्या ही 554 ही पदं सांगितली गेली आहे। म्हणजे 554 पदं रिक्त दाखवली गेली, पण मंजूर पदं किती आहे? 863 आहेत। रिक्त पदांची संख्या अधिक असल्याने गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास कार्यकारी दंडाधिकारी व पोलीस अधिकारी यांना आवश्यक ती माहिती मिळण्यास अडचण निर्माण होत आहे। म्हणजे ग्रामीण भागामध्ये जे पोलीस पाटील आहेत हे ग्रामीण भागातील गावातील कायदा व सुव्यवस्था असेल त्याचबरोबर इथं ज्या बाबी आहेत, इथल्या प्रत्येक कायदा व सुव्यवस्थे संदर्भातल्या सगळ्या बाबींची देखरेख करत असतात, लक्ष ठेवत असतात। कोण नवीन आलं आहे, कोण जात आहे, काय इश्यू चालला आहे, ह्या सगळ्यांची इत्थंभूत माहिती पोलीस पाटलाच्या माध्यमातून घेतली जात असते। मग ह्यासाठी पोलिसांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो। त्यामुळे कार्यकारी दंडाधिकारी व पोलीस अधिकारी यांना आवश्यक ती माहिती मिळण्यास बरीचशी अडचण आहे, कारण की हे पद सध्या बऱ्याचशा ठिकाणी उपलब्ध नाही आहेत। विशेषतः लातूर जिल्ह्यासंदर्भात सांगितले आणि ह्या संदर्भात डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटने काय नाही, रिक्त पदं जे आहेत तातडीने भरणं या संदर्भामध्ये आव्हान हे केले गेले आहे। यामध्ये भरती प्रक्रिया आणि ते टप्पे जे आहेत हे सुद्धा इथं स्पष्ट केलेले आहेत। यामध्ये जाहिरात प्रसिद्ध करणं कधी आहे? 29 मे 2026 पर्यंत लातूर जिल्ह्यामध्ये याची जाहिरात ही प्रसिद्ध केली जाणार आहे। यासोबत अर्ज मागवण्याची तारीख जी असणार आहे 1 जूनपासून तर 10 जूनपर्यंत अर्ज मागवले जाणार आहे। महत्त्वपूर्ण बाब आहे। त्यानंतर छाननी होणार, 19 तारखेपर्यंत छाननी होणार आहे। त्यानंतर लेखी परीक्षा जी असेल ती 21 जूनला लेखी परीक्षा असणार आहे। लेखी परीक्षेत निकाल प्रसिद्ध करणं 22 जूनला दुसऱ्या दिवशी निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे। पात्र उमेदवार यांच्या तोंडी परीक्षा मुलाखती घेणे, अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध करणं ही 24 तारखेपासून तर 2 जुलैपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे। आणि पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याचं काय 7 म्हणजे 7 जुलैपर्यंत हे नियुक्तीपत्र हे यांना दिलं जाणार आहे। त्यामुळे महत्त्वपूर्ण अपडेट आहे। या अपडेटला लक्षात ठेवा, 21 जूनला त्याची परीक्षा घेतली जाणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये। लातूर जिल्ह्यातला मुख्यतः या ठिकाणी संदर्भ या ठिकाणी सांगितलं गेलेला आहे। त्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये ही परीक्षा होणार ही जवळपास निश्चित आहे। या संदर्भामध्ये बघा, विभागीय अधिकारी लातूर, औसा, रेणापूर, अहमदपूर, उदगीर, निलंगा या ठिकाणचा प्राप्त अहवाल आहे। या ठिकाणी स्पष्ट सांगितलं आहे पोलीस पाटलाचे पद भरती ही करणं तातडीनं गरजेचं आहे, हे न्यायालयाने या ठिकाणी स्पष्ट केलं आहे। त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये याची भरती प्रक्रिया ही सुरू होणार आहे मेच्या एंडिंगला। जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला पोलीस पाटील पदावरती विराजमान होता येणार आहे। त्यामुळे जे कोणी या परीक्षेत तयारी करताय त्यांनी या फॉर्म लवकरात लवकर भरावा आणि या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवावा। धन्यवाद, थँक्यू।